जेव्हा एखादा गणपती मातीचा बनवला जातो तेव्हा भावना त्याच्या जोडलेल्या असतात गणपती बाप्पांमध्ये. दुसरा कोणता विचार येत नाही गणपती करताना. कधी दिवस कधी रात्र कधी आपल्याला कळतच नाही. बारा बुलतेदारमध्ये कुंभाराचं खूप महत्व आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सण कुंभारांच्या या कारागिराशिवाय अपूर्ण असतो. आता आपल्याकडे 900 मूर्त्या झाल्यात, अजून 300 मूर्त्या करायच्या आहेत. म्हणजे मूर्तीचा वेगळा छाप असतो आणि हाताचा वेगळा. आता सगळं पार्ट वेगवेगळं असतात. नमस्कार दर्शक हो, तरुण भारत संवादमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गणेश चतुर्थी फक्त 1 महिने उरल्यात. एका महिन्यानंतर महाराष्ट्राचा लाडका बाप्पा प्रत्येकाच्या घराघरामध्ये येणार आहे. प्रत्येकाच्या घराघरामध्ये गणपती बाप्पाला पूजलं जातं आणि गणपती बाप्पाला महाराष्ट्रामध्ये खूप महत्व आहे. सगळ्यांचा लाडका आराध्य बाप्पा म्हणून गणपतीला ओळखलं जातं. आणि गणपती बाप्पा गणेश चतुर्थीच्या अनुषंगाने मी सध्या कोल्हापुरातील शाहूपुरी येथील कुंभार गलीमध्ये आलेले आहे. गणपतीची लगबग कशा पद्धतीने सुरू आहे आणि शाळूच्या गणपतीचं महत्व नक्की काय आहे आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती म्हणजे काय, ही माहिती आपण इथं या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला. तर तुम्ही बघू शकता कुंभार गलीमध्ये नागपंचमीची तर तयारी सुरूच आहे. पण गणपती बाप्पांची मूर्तीचे पण तुम्ही पाहू शकता. गणेश चतुर्थीची लगबग आपल्याला पाहायला मिळते. पण आजूबाजूला माझ्या गणपती मूर्ती सुद्धा खूप सुंदर सुंदर पाहायला मिळत आहे मला, की तुम्हाला दाखवताना असं उत्सुकता खूप आहे. हा गणपती मला कमेंट मध्ये सांगा, मी पण तुम्हाला सांगतो. हा जो प्रसिद्ध गणपती कोल्हापूरचा होता, ज्यानं पूर्ण सोशल मीडिया पूर्ण हादरून सोडली होती, झाडाखालचा गणपती, तो सुद्धा छोटा मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. याचा बघू मागं तुम्ही पाहू शकता खंडोबाच्या रूपामध्ये आहे. श्री स्वामी समर्थांच्या रूपामध्ये सुद्धा गणपती खूप सुंदर मूर्ती आहेत. त्या राजहंसा ह्याच्यावर बसलेला गणपती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. यासोबत इथे इकडे अजून एक छोटीशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची. थांबा तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. हे बघा किती क्यूट आहे मूर्ती. नंदी सोबत जो नंदी श्री महादेवांचा वाहन म्हणून ओळखला जातो, तो श्री नंदी सोबत गणुदादाचा आपलं मूर्ती पाहायला मिळते. किती गोंडस छोटीशी मूर्ती आहे बघा. प्रत्येकाला असं मोठमोठ्या मूर्त्या घेऊन जायला जमत नाही. ते काही लहान बालकं असं हट्ट करतात की छोटी मूर्ती घेऊया, क्यूट मूर्ती घेऊया. तर बघू शकता गणपती बाप्पाची ती छोटीशी मूर्ती. यासोबत शेष नागावर सुद्धा आहे. शेष नागावर सुद्धा बसलेली मूर्ती आहे. नुकताच वारी झालेली आहे आणि वारी सांगण्याचा पण उद्देश आहे की मला संत तुकाराम महाराजांची सुद्धा छोटीशी मूर्ती पाहायला मिळते. नुकताच वारी झाली आणि वारीच्या प्रेरणा घेऊन संत तुकाराम महाराजांची सुद्धा मूर्ती बनवली आहे. यासोबत बाळू मामा, आपले लाडके बाळू, आराध्य दैवत महाराष्ट्राचं, ते सुद्धा बाळूमामाच्या रूपामध्ये आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. जय मल्हारची पण आहे आणि श्रीरामांची पण आहे. आणि मगाशी जी फेमस मी तुम्हाला सांगितले झाडाखालचा गणपती, दुसरी मूर्ती आपण ती पाहते. आपल्यासोबत काही कुंभार आहेत, आपण त्यांच्याकडून जरा माहिती जाणून घेऊया. आता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पण वापर जास्त केला जातोय लोकांच्या आवडीनुसार. मग कसे त्या प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे मातीच्या मागणीला काय भ्रम झाला की प्लॅस्टरमुळे हे होते, पर्यावरण होतं, खरं होत नाही तसं. हे 1-2 दिवसात वेगळं ते 8 दिवसात एवढाच फरक आहे. नदी दूषित नदी दूषित नाही, रंगीत वगैरे नाही त्याचा वापर करत नाही का तुम्ही? नाही. कुठल्या कलरचा वापर केला जातो? कलर आम्ही भेंडी कलर वापरतो वनस्पतीपासून.
कसं आहे ऍक्च्युली शाडू मातीचे आता तुम्ही बघितला तर प्रत्येक घरोघरी गणपती पूजला जातो किंवा इतर देवदेवतांची पूजा केली जाते, तर गणपतीची जास्त मागणी असते. तर यामध्ये प्रत्येकाच्या घरी शाडू माती गणपती बसवणं अशक्य आहे. त्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो. याने कुठलेही हानिकारक नाही आहे. तरी तुम्ही कसं होतं, प्रत्येक वर्षी गणपती सीझन आला की म्हणतात की गणपतींमुळे प्रदूषण होतं. पण इतर वेळेला पण नाल्यामध्ये किंवा नाल्याचं पाणी आहे किंवा इंडस्ट्रीचं पाणी आहे वगैरे, ते पण नदीत मिसळलं जातं. त्यानं प्रदूषण होत नाही का? तर गणपतीमुळे प्रदूषण होतं हे जेव्हा जेव्हा हिंदू धर्माचे जे सण येतात तेव्हा तुमचं प्रदर्शन येतं. जसं दिवाळी आली की प्रदर्शन तुमचं पोल्युशन होतं याचं फटाक्यांच्यामुळं. पण इतर वेळेला पण गाड्यांचं पोल्युशन होतंच. या गोष्टी पण आहेत. तर या गोष्टी व्हायला नकोत. पण तसं काही एवढं हानिकारक नाही. आणि आपण बघितलं गेलं तर ज्या दिवशी गणपती विसर्जन होतं त्या दिवशी कोल्हापूर महानगरपालिकेचं काम असतं की ते गणपती दुसऱ्या दिवशी बाहेर काढतात आणि त्याचा विल्हेवाट. आणि बऱ्याच ठिकाणी आता पाणपोईची पण सोय केलेली आहे, ज्या ठिकाणी की नदीत विसर्जन करत नाहीत किंवा रंकाळा तलावाला विसर्जन करत नाहीत. ते कुठे करतात, आपल्या जवळच्या आसपास तिथे विसर्जन करून ते बाहेर काढून दान केले जातात बऱ्याच ठिकाणी. तर या गोष्टी पण महानगरपालिकेकडून राबवल्या जातात. तर असं काही नाहीये की गणपतीमुळे प्रदूषण होतं, याने होत नाही. आणि मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक घरात शाडू मूर्ती किंवा चिखलाची मूर्ती गणपतीची पुरवणं शक्य नाही, कारण त्याला वाळायला खूप कालावधी लागतो. पण प्लॅस्टर ऑफ पॅरिस वाळतो लगेच आणि त्याला मूर्तीला आकार पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसला जो मातीच्या गणपतीला जो कुंभारानं आकार दिलेला असतो तो प्लॅस्टर ऑफ पॅरिसला छापात नाही येतो. पण जेव्हा एखादा गणपती मातीचा बनवला जातो तेव्हा भावना त्याच्या जोडलेल्या असतात गणपती बाप्पांमध्ये. आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये पण असतात, कारण शेवटी तो कुंभारांनीच बनवलेला गणपती आहे. तर कुंभारांचं महत्व कधीपासून आलं तर 12 बलुतेदार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 12 बलुतेदार होते, महत्वाचे घटक होते. त्यामध्ये तुमचं न्हावी होते, जोशी होते, ज्यांना पंचांगाचे महत्व होते, मातंग समाज होता, त्यांना तुमचं तोरण बांधायचं घराला होतं, परत सुतार होते, मांग होते. यामध्ये कुंभार एक महत्वाचा घटक होता आणि त्यांच्याकडे ह्या कुंभार समाजातल्या या गोष्टी दिलेल्या आणि तेव्हापासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत पारंपरिक पद्धतीने. जसं तुम्ही म्हणला की प्लॅस्टर ऑफ पॅरिस साठी लवकर वाळतो, किती दिवस तो वाळतो? प्लॅस्टर ऑफ पॅरिस साधारण एक आठवड्याभराच्या आतमध्येच वाळला जातो. आता मूर्तीला किती प्लॅस्टर वापरले, कसं वापरले आणि वातावरणावरती पण डिपेंड आहे. जर पाऊस असेल तर त्याला थोडा कालावधी जास्त लागतो वाळायसाठी, पण ऊन असेल तर लगेच वाळून जातो. प्लॅस्टर ऑफ पॅरिस मागणी लोकांची जास्त आहे का शाडूला मागणी जास्त आहे? शाडूचे पण मागतात, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे पण मागतात. असं काय नाही की हे आता दोन्ही पण रेखीवदार एक काम असतं कुंभार लोकांचं. दोन्ही गोष्टी मागतात असं हे काय नाही. काय वेळ लहान मुलं हट्ट करतात गणपती जेव्हा आपण घरात घेतो, किंवा लहान मुलांना पकडायचं असते गणपती, मग त्या दरम्यान शाडूचा जड आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा जड आहे? शाडूचा जड असतो. शाडूचा जड उचललेला म्हणजे हलका म्हणजे प्लॅस्टरचा लहान मुलांना, शाडूचा असतो ते जड असतो. ते लहान मुलांना उचलणं शक्य नाही. तुम्ही रंगवाला कोणते कोणते केमिकल यूज करताय? प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये जे लोकांना गैरसमज आहेत की केमिकल पाण्यामध्ये पाणी दूषित होऊ शकतं, नदी दूषित होऊ शकते, त्या संदर्भात थोडी माहिती सांगा, म्हणजे जरा लोकांना जनजागृती होईल. नाही, कसं आहे, पूर्वी आम्ही जे बोळू उघडून कलर करत होतो त्यापासून ते कलर बनवले जातात. त्यामध्ये नैसर्गिक म्हणजे केमिकल असं काय वापरले जात नाही. वापरले जात नॅचरल कलरचा वापर केला जातो का? पावडर कलर. पावडर कलर. तुम्ही किती पिढ्यांपासून कुंभाराचं काम करता? मी जवळजवळ नाही म्हटलं तरी 40-45 वर्ष जरा धंदा करतोय. त्याच्या आधी वडील वगैरे करत होते. वडील करत. मग आता पुढच्या पिढीनं करावं असं म्हणणं आहे का तुमचं? नाही, ही शेवटी समाज परंपरा आहे, आमचा व्यवसाय आहे, तो चालला गेलाच पाहिजे. सर, मागणी कशी असते लोकांची गणपती मूर्तीसाठी असो किंवा नागाच्या ज्या मूर्ती असतात, मागण्या कशा असतात? काय प्रत्येकाच्या आवडीनिवडी प्रमाण असते. तर एखादं लहान मुलाला जर एखादा नागाचा आवडला किंवा बैलाचा आवडला, प्रत्येकाच्या पसंतीनुसार असते मागणी. काय काय वेळ काय होते सर, गणपती लहान मुलांच्या आग्रह खातर सुद्धा आई वडील माघार घेऊ शकत नाहीत, का तर मुलांचे प्रेम असते, त्यामध्ये जी मागणी असते ती आई वडील पूर्ण करण्याचे प्रयत्न करतात. तर काय काय वेळ काय होते की गणपतीचा तेवढा खप होत नाही, म्हणजे दुसऱ्या पुढच्या वर्षी वापर केला जातोय, मग कशा पद्धतीने त्याचे जतन कसं करताय तुम्ही घरात? त्याला पॅकिंग करून ठेवलं जातं, प्लास्टिक पिशव्याचं डबल पॅकिंग करून ठेवलं जाते. मग त्याला असं काही भेगा वगैरे काय? काही येत नाही. तुम्ही जर 2 वर्ष जरी ठेवलं तर त्या गणपती काही फरक पडत नाही. सर, तुम्ही मगाशी म्हणला की आपण पाण्यामध्ये विसर्जन वगैरे करतो, विल्हेवाट होते, त्यानंतर जेव्हा ते मूर्त्या साठतात
त्यानंतर कुंभारांचा रोल काय असतो त्या मूर्त्यांसंदर्भात? नाही, कुंभारांचा रोल नसतो यामध्ये. मोस्टली महानगरपालिकेचा रोल असतो की ज्या ठिकाणी बाहेरच्या ठिकाणी कधी कधी काय होतं की ते गणपती पुन्हा रिटचिंग करून किंवा पुन्हा ते वापरता येत नाहीत, पण त्याच्यावरती छाप काढायचा असेल तर या गोष्टी तुम्ही महानगरपालिकेला कदाचित विचारलं तर बरं होईल. कारण त्यानंतर कुंभार घेऊन जात नाहीत का? कुंभाराकडे नाही, जी एकदा मूर्ती विसर्जन झाली की कुंभार पुन्हा ती मूर्ती घेत नाहीत. खूप लोकांचा गैरसमज असतो की जेव्हा पाण्यामध्ये विसर्जन होतं गणपतीचं किंवा तेव्हा कुंभार घेऊन जातात, त्याच्यामुळे प्रोसेस वगैरे करतात. कसं आहे सांगतो. त्यामध्ये एकदा विसर्जन झाली मूर्ती की त्याच्यामध्ये पाणी वगैरे मुरलं जातं, ती पुन्हा मूर्ती रियूज होत नाही आणि पुढच्या वर्षी गणपती हा नवीनच काढावा लागतो प्लॅस्टर मधून, नवीन छापातून काढावा लागतो. आणि शाडूची मूर्ती तर पूर्ण वितळून जाते पाण्यामध्ये, त्यामुळे त्याचं हे होऊन जातं, वितळून जाते. पण जर प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हटला तर ती पुन्हा वापरता येत नाही मूर्ती. आणि असं लोकांचा भ्रम असेल की नदीतल्या किंवा ज्या आपण प्रोसेस केलेल्या मूर्ती असतात आणि पुन्हा कुंभार त्या विकायला ठेवतात, असं कुठलाही कुंभार ठेवणार नाही. आणि ते कुंभारांच्या कुठल्याही मनात अशा गोष्टी नाही आहे, असं होणारच नाही. तर आणखी एक मला विचारायचं, शाडूच्या गणपती आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीमध्ये म्हणजे किमतीत काय फरक आहे? किमतीत बराच फरक पडतो. शाडूचं गणपती एकतर शाडू माती भेटत नाही, पहिला मुद्दा. भेटली तर कमी प्रमाणात भेटते. ती कुठून घेता मग तुम्ही? ती शाडू माती नदीपात्रातूनच घेतली जाते. जे आपण डोंगर नागपंचमीचं माती युज करतो त्याचाच वापर. हो का? डोंगर हा, त्यात दोन प्रकार, एक शाडू माती आणि काळी माती पण आहे. दोन प्रकारची माती आहेत. तर ती डोंगर दऱ्यातून ती माती काढली जाते आणि त्यात जसं दादा बोलले की त्यामध्ये कापूस वापरला जातो, कारण तो त्याला पकडून राहण्यासाठी तो वापरला. शाडू हाताने बनवतात. शाडू हाताने बनवले जाते. असं मला आणखी एक विचारायचं, कुंभार गली खूप वर्षांपासून आपल्या कोल्हापूरकर इथं प्रत्येक सणाचं जे मूर्ती देवतांची घ्यायची असेल तर आपलं सगळ्यांचं जे लक्ष लागते फक्त कुंभार गलीत. चला इथं जाऊया. किती वर्षांपासून कुंभार गलीमध्ये ही परंपरा चालू आहे? तर मी साधारण जवळजवळ आता माझं वय 66 वर्ष चाललंय, तर मी वयाच्या 10व्या वर्षापासून गणपती बनवतो. हो, लहानपणापासून. आपल्यासोबत सर आहेत, आपण त्यांच्याकडून जरा जाणून घेऊया. सर, नाव सांगा तुमचं. माझं नाव महेश कुंभार नाव आहे. मी गेली 15-20 वर्ष कुंभार व्यवसाय करतो. तरी ती परंपरा जी चाललं आहे ती जी जसा गणपती सण जवळ येईल तसं आमच्या मनात उत्सुकता असते. अनेक वर्ष आम्ही कित्येक वर्षे तरी त्या गणपतीच्या माध्यमातून आमचं जे त्यामध्ये जे आमची जे भावना असतील त्यात आम्ही त्यात ते प्रत्यक्ष अंमलात आणतो. आणि हे जे 3 महिने असतात ते आम्हाला कधी गेले ते समजत पण नाही. आता माझ्या घरामध्ये 3 महिने झाले मूर्त्या आहेत येतात. ज्या दिवशी गणपती बाप्पा इथून त्याच्या घरात त्यानंतर 2-3 दिवस आम्हाला थोडं आम्ही भावनिक होतो. बाबा आमचं घर खाली झालंय, आमच्या बाप्पाने त्यांच्या घरी गेले. याच्यामागचं कारण काय की प्रत्येक वर्षी आता लोकांच्या जसं जनरेशन बदलत जाईल तसं नवीन जनरेशन होतात. यावर्षी आता साधारणपणे वनराज गणपती आहे, जय मल्हार आहे, स्वामी समर्थ रूपातले आहेत, तसेच दगडूशेठ आहे, लालबागच्या राजा वगैरे असे भरपूर पॅटर्न आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही आता थोडं इमोशनल झालाय, तुम्हाला पाहायला मिळते. सर, जेव्हा तुम्ही गणपती, आपलं महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून गणपती बाप्पाकडे बघितलं जातं, जेव्हा तुम्ही घडवताय ती मूर्ती आणि काय मनात विचार चालू असतात तुमच्या? मनात विचारत म्हणजे काय तेच तुम्हाला तर मगाशी बोलले एकंदरीत मी की गणेश जसा जवळ येईल तसं आमच्या भावना वाढत जातात. जे आम्ही काम करतो त्या आमच्या म्हणजे एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आमचे जे घरात जे आपले देव असतात तशा प्रकारे आम्ही त्यांची मूर्ती म्हणूनच काम करत असतो. एक प्रकारे काय की ते आम्ही देव म्हणजे सेवा केल्यासारखं आपला प्रकार आहे. सर, किती दिवस तुम्ही ह्याच्यामध्ये घालवताय? किती मूर्त्या बनवताय? दिवसाला किती मूर्त्या असं बनवल्या जातात? दिवसासाठी टार्गेट कमीत कमी 10 मूर्ती आपण तयार करतो. 10 मूर्त्या दिवसाला हा. होतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि शाडूच्या दोन्ही पण? प्लॅस्टर पॅरिस तयार होतात. शाडू जर थोडा जरा वेळ लागतो. त्याला किती दिवस लागते? शाडू कमीत कमी दिवसाला 5 तयार म्हणजे जास्त होतात. 10 दिवस लागतात. आणि ते कलर वगैरे करून सगळं होतं? तर वगैरे होते 10 दिवसात. ते वाळते कधी शाडूचं वगैरे? शाडू थोडा वेळ लागतो वाळायला. प्लॅस्टर मध्ये जर असतं कसं शाडू माती झालं काय आणि प्लॅस्टर झालं काय त्यामुळे थोडा वेळ लागतो शाडूला. केली ते थोडंसं गणपती बनवताना ज्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी आपल्यासमोर व्यक्त केल्या, थोडेसे इमोशनल झाले. पण मला नाही तर महिला कुंभार सुद्धा पाहायला मिळतात. महिला कशात कमी नाही आहे हे मला तुम्हाला आता दाखवायचं आहे. इथं आपल्यासोबत महिला आहेत, आपण त्यांच्याशी जरा बातचीत करूया. नमस्कार. कोणता गणपती हा? हा शेडजी आहे. शेटजी.
बघा शेटजी गणपती आपल्याला पाहायला मिळते. किती दिवस झाले तुम्ही करायला लागला हा मूर्ती? मूर्ती हा एक गणपती आमच्या हातात 10 वेळेला येतोय. 10 वेळेला येतो. वेगवेगळं त्याचं एकदा नख येतात, एकदा सोनेरी, एकदा डोळे आखायला, कपडे कलर, बॉडी कलर, भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये. एक 8 दिवसात हा गणपती 10 वेळा माझ्या हातात येतो. 10 वेळा येतो. असं म्हणलं जातं की गणपतीचे डोळे आखताना खूप कष्ट घ्यावं लागतात, कारण की गणपतीचे डोळे म्हणलं की त्याच्यात जीव, असं म्हणतात की त्याचे खरे खरे डोळे बनवणं खूप कष्टाचं असतं. ते काय गणपतीकडे बघितला, डोळ्यात बघितलं की आपलं समाधान वाटतं. आपल्याकडे बघितल्यासारखं वाटतं. हा. मग ते बनवताना ते काय मला कसं कष्ट काय करायला लागतात? एक म्हणजे नजर नाजूक ठेवावी लागते. इकडच्या तिकडे होता कामा नये. म्हणजे व्हाईट कलर जर ब्लॅक मध्ये झाला की डोळा म्हणजे व्यवस्थित दिसतच नाही ना ते. ऍक्युरेट व्यवस्थित आलंच पाहिजे, कारण डोळ्यातच गणपती हा छान दिसतो. डोळे व्यवस्थित असले तर गणपती उठून दिसतो. हो. तुम्ही दिवसात असं किती गणपती बनवता? दिवसात म्हणजे एक गणपती बनवायला दिवसानं जसे होतात 10, फक्त एकसारखं बसलं वाळायला 8 दिवस लागतात त्याला. 8 दिवस होय. कलर वगैरे यायला एका दिवसात 10-12 होतात. म्हणतात की ही जी कारागिरी आहे ती जन्मताच मिळते. खरंच ती जन्मताच मिळते का? नाही, आम्हाला गणपती करायला मिळाले. आम्ही कुंभार आहे. आमचं नशीब आहे की असं देव घडवून आम्ही दुसऱ्यांसाठी पूजेसाठी आम्ही पाठवतोय. आम्हाला भारी वाटते असं. आपण काय ते दुसऱ्यासाठी करतोय. जरी ते विकत नेत असले शेवटी देव नेतात. आम्ही विकायचं म्हणजे काय पैशासाठी असं नाही, पण आम्ही कुंभार आहे, आम्हाला असं भारी वाटते. देवाला बनवायला. होय. जेव्हा तुम्ही असं मूर्ती बनवताय, मनात भावना काय असतात बाप्पाला बनवताना? आता आमचा हळूहळू गणपती थोडं थोडं कमी होईल तसं का नाही, आम्हाला असं मोकळं वाटतंय, नको वाटतंय असं. शेवटचे दिवस 2 दिवस तरी कणी घर पूर्ण मोकळं असतं. होय. आता आज म्हणजे दुकान खाली आमचं असतंय, खाली लावलं की नुसतं पूर्ण शेड रिकाम असते. आणि उद्या इथं आले की ठरते काल केवढं भरलेलं आहे, आज पूर्ण रिकाम आहे. हा. वयाचं किती वर्षापासून बनवताय तुम्ही? माझ्या तर लग्नाला 10 वर्ष तरी झाले. लग्न झालाच मी ह्याच्यात आहे आता. मग तुम्ही ते शाडूचे गणपती पण बनवताय? शाडूचे असं नाही, आमचे सासरी चिखलाचे बनवतात. हो. आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस. हो, आम्ही मिस्टर आणि आम्ही ह्याच्यात असतो. रंगवायला किती दिवस लागतात हो? रंगवायला आता मी तर 1 महिना झाला, तर पूर्ण गणपती रंगायला 1 महिना झाला मी ह्याच्यात आहे. म्हणजे असं वेगवेगळे गणपती तुम्ही रंगवताय? एका गणपतीला कसे 2-3 कलर असल्यामुळं दिवसातून 10 ते 12 वेळा होतात. तर तुम्ही पाहू शकताय मॅडमांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली आहे. गणपती बनवताना किती असं जीव लावून कामं त्या करतात, किंवा कुंभारासाठी ते गणपती बनवणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घेतलंय. त्याच्यासाठी फक्त मूर्ती नाही आहे, आपला जो आराध्य दैवत आहे ते दुसऱ्याच्या घरात जाणार आहे, आणि त्या अनुषंगानं ते मूर्ती बनवतात. आजूबाजूला गणपतीची लगबग पण पाहायला मिळाली, नागपंचमीची लगबग सुद्धा पाहायला मिळाली, आणि गेल्या बरेच वर्षापासून कोल्हापुरातील शाहूपुरीमध्ये कुंभार गलीमध्ये ही देवदेवतांची मूर्ती बनवली जाते. आणि आपल्याला कशा पद्धतीनं मूर्त्या बनवल्या जातात, कशा पद्धतीने या कारागिरांना कष्टांना सामोरं जावं लागतं, आणि किती मनापासून ते हे कारागीर बनवतात याची आपल्याला माहिती मिळालेली आहे. माझ्या आजूबाजूला जे सुंदर सुंदर गणपती बाप्पाची जी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते ती शाडूच्या मातीचे बनवलेले गणपती आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर अशा त्या मूर्ती आहेत, आणि अजून विदाऊट कलरचे पण काही गणपती आपल्याला पाहायला मिळतील, आणि थोडे रंगकाम केलेले आहेत, व्हाईट कलर दिलेला आहे. आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय रंगकाम सुरू आहे. कारागीर आहेत जे रंगकामामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळते. गणपती बाप्पाच्या छोट्या छोट्या मूर्तींना ते रंग देत आहेत. आता अधिक माहिती जाणून घेऊया शाडूची माती पासून गणपती कशा पद्धतीने बनवला जातो, आणि प्रोसेस काय काय आहे त्या गणपतीसाठी. नमस्कार सर. नमस्कार. सर जरा थोडं माहिती सांगा, शाडूचे गणपती आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये काय फरक आहे, आणि शाडूच्या गणपतीमध्ये वेगळा पण काय आहे? शाडूची मूर्ती ही लवकर विरघळते. पर्यावरणासाठी चांगला आहे शाडू माती, आणि रंगकाम पण सगळे वॉटर बेस कलर आहे, कॅमल मध्ये वापरले जाते. मूर्ती ही मी दिवाळी झाली की लगेच काम चालू करते. दिवाळी, मागच्या वर्षीची दिवाळी. 1 वर्ष लागतं का? 1 वर्ष लागते. किमान आमच्याकडे 1200 मूर्त्या तयार होतात वर्षाला. आणि आउट साईडला ते म्हणजे इचलकरंजी बाहेरच्या गावी पण जातात सगळे, बाहेर गावी पण जातात. म्हणतात की शाडू गणपती बनवायला खूप उशीर लागतो, खूप दिवसाचा कालावधी. किती दिवस लागतात त्याला? एक मूर्ती करायला 1.5 दिवस लागतोय. 1.5 दिवस फक्त ती मूर्ती बनवायला. वाळायला 4 दिवस लागते, 4 ते 5 दिवस लागतात. वातावरणावर असते सगळं. आणि रंगकाम काय तुमचे 2 दिवस लागतात एक मूर्ती तयार कराय. रंगवाला मी एप्रिल मध्ये चालू करते रंगवाला. मंडळी, शाडूचे गणपती आहे ते जास्त चॅलेंजिंग असते, कारण की ते हाताने बनवले जाते,
आणि हातानं कशा पद्धतीने त्याला आकार दिला जातो याची माहिती घेऊया आपण. सर, कशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक गणपती मी आजूबाजूला बघते वेगवेगळ्या रूपामध्ये पाहायला मिळतोय, कशा पद्धतीने तुम्ही त्याला आकार देता? आपल्याकडे साचे असतात. 6 इंचापासून 2 फुटापर्यंत एक मूर्ती दिवसाला 4 ते 5 तयार होतात. ते साचे एकाच प्रकारचे असतात का? कारण की वेगवेगळ्या वेगवेगळे असतात. किती साचे असे असतात? आपल्याकडे आता आहेत 48 साचे. 48 साचे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे गणपती करतात? दगडूशेठ पासून म्हणजे प्रत्येक रूपातले तुम्हाला मिळतील. जय मल्हार सगळे. नाही नाही, तसे नाही. आपले बैठी बैठी. साधे सिंपल असतात. असे अँटिक नाही. नाही, साधे सिंपल दगडूशेठ म्हणा, सिंहासन, लालबाग राजा आणि पोटल्या असे टाईप मिळतात. असं म्हणलं जातं की शाडूचा गणपती जरा उचलायला जड असतो. जरासा जड असतो कारण की प्लॅस्टरचा हलका असते. शाडू मातीशी जाड असते त्यामुळे जरा जड लागते. कशा पद्धतीनं तुम्ही ते, म्हणजे काही काही कसं असतं की गणपतींमध्ये असं भेगा वगैरे पडतात, त्या कशा ते होऊ नये त्यासाठी काय काळजी घेतली जाते? ते कसं आपण हाताने तयार करतो ना, ते माती जशी वाळेल तसे ते भेगा तयार होतात. ते का नंतर आम्ही जेव्हा रंगवाच्या अगोदर एक प्रोसिजर असते ते पूर्ण केली की त्यात विरघळून जाते. किती दिवस मला लागले? कुठला चॅलेंजिंग वाटला गणपती करताना? चॅलेंजिंग काय सगळेच असतात, सोपं काय नाही काम. कारण की एक मूर्ती उचलायला 30 ते 35 वेळा लागते. 30-35 वेळा प्रत्येक कलरला वेगवेगळ्या मूर्ती उचलायला लागते. आणि मग ती शेवटला तुम्हाला बघताय तुम्ही किती छान दिसते. जेव्हा गणपती बनवत आहे तेव्हा ऍज अ कारागीर काय विचार डोक्यात चालू असतात? दुसरा कोणता विचार येत नाही गणपती करताना. कधी दिवस कधी रात्र कधी आपल्याला कळतच नाही. जेव्हा गणपती बाप्पा आपल्या आजूबाजूला नसतात, तुम्ही खाली येताय आणि ग्राहकांनी घेऊन गेलेला असतात, तेव्हा भावना काय असतात? तेव्हा काय घरातली एक व्यक्ती गेल्यासारखंच वाटते. कारण की पूर्ण वर्षभर काम असतं आणि एकाच दिवशी सगळं रिकाम होते. त्यामुळे ते थोडे दिवस जरा फील सॅड होते. आणि सर, आता किती गणपती झालेले आहेत? आता आपल्याकडे 900 मूर्त्या झाल्यात. अजून 300 मूर्त्या करायच्या आहेत. हे पूर्ण दरवर्षी असं एवढा खप होतो? टार्गेट पूर्ण करायला लागते. आणि काही काही वेळ शिल्लक राहतात गणपती, त्याचं काय करणार? आपले जे टार्गेट असते ना, जे बुकिंग आमचे जानेवारीमध्येच तयार होते, ते टार्गेट पूर्ण करायला लागते. सर, मगाशी तुम्ही जे म्हणला की शाडूच्या गणपतीला साचा असतो, थोडासा आमच्या व्ह्युअर्सना तो साचा दाखवत आहे का कशा पद्धतीने? तर मंडळी, जे शाडूच्या गणपती आपण घेतोय विकत, तो गणपती कशा पद्धतीने बनवला जातोय ते बघा. या साच्याच्या माध्यमातून आपल्याकडे तो गणपती येतोय. हा दगडूशेठचा साचा आहे का? दगडूशेठचा नाही, साचा हा पोटल्याचा आहे. पोटल्याचा आहे. ती तुम्हाला आता दगडूशेठ मधली दाखवली, यातली झालेली आहे. ही दगडूशेठ आहे. साच्यातनं काढला की असं होते. मग याला एक दिवस ठेवावं लागते पूर्ण जर आटलं की मग उजरायला लागते. मग ते उजरून झालं की एक दिवस वाळा ठेवायचा. मग त्यानंतर त्याचे पार्ट असतात, हाताचे तोंड सगळे पार्ट तिथे आहेत बघा. ते बघू शकताय, हात सगळं वेगवेगळं असते. हे हात आहेत जे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघायला लागलाय, ते गणपती बाप्पाचे हात आहेत. ते आणि ते हाताचे छाप बघा, म्हणजे मूर्तीचा वेगळा छाप असतोय आणि हाताचा वेगळा. सगळं पार्ट वेगवेगळं असतात. तर तुम्ही बघू शकताय ते शाडूची माती आहे. सर, शाडूची माती कुठून घेताय तुम्ही विकत? कोकणातून आणतात. कोकणातून. किती असं किलो किती? सोसायटी असते आपली, कुंभार सोसायटी आहे बापट कॅम्पला, तिथं पोती तयार करतात. 25 किलो पोत असते, ती आपण मग एकदम क्वांटिटी मध्ये घेते. ऍज अ कारागीर म्हणून गणपतीला आकार देताना चॅलेंजिंग वाटतंय का त्याला रंगकाम करताना चॅलेंज वाटतंय? आकार देताना चॅलेंज वाटतंय. कसं? म्हणजे कसं मेन कसं आकारावरच आहे ना मूर्ती. कलर कापून करू शकते, कलर काम सोपं असते, आकार देणं खूप अवघड आहे त्याला. मंडळी, मी मगापासून कारागिरांशी बातचीत करावली आणि मला सगळ्यांमध्ये एक समान वाटलं. प्रत्येक कारागीर मला इमोशनल पाहायला मिळाला, म्हणजे किती मनापासून त्या मूर्तीसोबत त्यांचं कनेक्शन जोडलेलं असते ते पाहायला मिळालं. सर, तुम्हाला काँग्रेस. भविष्यात तुमच्या अजून चांगल्या पद्धतीची प्रगती हो. 12 बुलतेदारमध्ये कुंभाराचं खूप महत्व आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सण कुंभारांच्या या कारागिराशिवाय अपूर्ण असतो.
आणि मगाशी आपण बघितलं नागाची मूर्ती कशा पद्धतीनं बनवली जाते आणि आता आपण बघणार आहोत गणपती बाप्पा कशा पद्धतीनं बनवला जातोय आणि इथं माझ्यासोबत मावशी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार मावशी. हॅलो नमस्कार. नमस्कार. काय करायलाय तुम्ही? मी गणपती बनवते. काय काय प्रोसेस जरा सांगा की आमच्या व्ह्युअर्सना. ती शाडू माती असते ती भिजवत ठेवायची 2 दिवस. भिजली की नंतर त्यात कापूस घालून मळायची. आपण पीठ मळतोय असे पीठ मळून मग त्याचे शाडूचे छाप करून मग ते दाबून गणपतीचे बनवते. कापूस त्याच्यामध्ये घातलाय का? कापूस घालून मळायला किती किलो असं हे लागतं माती त्याला? एका गणपतीला किती किलो लागतं? तिला तरी अर्धा किलो. अर्धा किलो. आणि कापूस किती लागतो? कापूस दाबा. तर आपण बघितलं आता ते दादा त्या छाप्यामध्ये त्या माती घातलेली आहे शाडूची. आता त्यांच्याशी आपण बोलूया. दादा काय करायला? गणपती अष्टविनायक आहे. अष्टविनायक आहे. काय काय करायला बोलू सांग. हे असं आपण जे साचा असते ना हे प्रेस करायचं अंगठ्यानं म्हणजे ती जी नक्षी असते गणपतीची ती उठून येते पूर्ण आकार. हे पाणी म्हणजे बोटाला चिटका नको म्हणून शाडू लावायची. हो चिकट असते. ते भिंग असते ते छापाला चिटका नको म्हणून शाडू चिटका नको अशी मारायची भिंग. काऊच असते पीठ असते पीठ. हा ही पुढची बाजू फ्रंट बाजू आहे आणि ती बॅक बाजू आहे. गणपतीला आकार देताना कसं वाटतात का कलर देताना चॅलेंजिंग वाटतं? त्याला महत्व आहे आकारालाच महत्व आहे आपलं पूर्ण. छापा जर 20 वर्ष झालं. त्याच्या आधी हाताने बनवतो. त्याच्या आधी हाताने होते. आता हे सगळं मोल्ड त्याच्यात मोल्ड हे छापात सगळं बटन परत मग हाताने सगळं बनवतो. हाताने चॅलेंजिंग होतं ना कसं आकार देतो. आकार हे सगळं हातानेच की आपली सोंड वगैरे लावायची हात सगळे हातात. आकार दिले की कमी व्हायची मूर्ती 10-12. आता साच्या आल्यापासून जरा जास्त सोपं झालं. आपल्याकडं पोटल्या, दगडूशेठ, बजाप, संभाजीनगर, सिंहासन, अष्टविनायक या प्रकारमध्ये आहेत. 48 जास्त आपल्याकडं सिंहासन मध्ये सिंहासन 1.5 फूट आहे. 1.5 फुटाचं सिंहासन आहे. जेव्हा पहिला गणपती सुरुवात केली तेव्हाच नक्की आहे. त्यातले 110 मूर्त्या असतात दरवर्षी. नाही शाडूची मागणी ही पहिल्यापासून जास्तच आहे. फक्त कारागिरी कमी आहे. जास्त शाडू माती हात मोठं दुखतात हे दाबून हे आता छोटा आहे म्हणून नाही ते अर्धा तास तरी जाते एक मूर्ती दाबायला. हे छोटा आहे म्हणून आता काय वाटत नाही करू ते मोठ्याला तास अर्धा तास जातोय. तुम्ही एक महिला आहे महिला खूप इमोशनल असतात आणि देवाला वगैरे खूप मानतात पूजा करतात. आपल्या आरोग्याचा मूर्ती बनवताना काय विचारतात? आम्हाला कसं मूर्तीच हे असते ना पूर्ण आपल्या डोक्यात काही येत नाही. गणपती बाप्पा बनवायची जी इच्छा असते पूर्ण त्यामुळे आम्ही ह्याच्यातच असते सारखं महत्व. गणपतीचा करताना काहीच वाटत नाही आपल्याला. नाही मी गणपतीच बनवते. ते सगळे बनवतात की नाग गण बैल उठवतात गण उठवतात नागोबा असतात. प्रत्येक कुंभार सगळे बनवतात. आपले कुंभार भरपूर आहेत. पाण्याची मटकी आहे सगळे बनतात. बनत्या आर्थिक गणपती
ते असंच की चालवायचं, मग नंतर खर्च आपला ह्यात निघत नाही. गणपती जरा ओढून काढायचा आपण. वर्षाचा काढायचं, जेवढं करतील फायदा काय असा करण्याच्या ह्याच्यावर आपलं मूर्त्या भरपूर झाल्या तर इन्कम मिळतोय, नाही झाल्या तर मिळत नाही इन्कम. ते आता सगळ्यात तरी 5 लाख 5 ते 6 लाख म्हणजे खर्च तेवढा त्याला येते. खर्च एक 2-2.5 लाख पर्यंत खर्च येते. 1 फुटाची आपल्याकडे आता 950 रुपयाला आहे. 950. 2 फुटाची 4000 रुपयाला बसते. 2 वाटते आपल्याला, पण आता जे करतात ना त्यांना आता नको म्हणत नाही. मूर्ती बनवतात ना ते पण, त्यांना आपण काय बोलू शकत नाही. त्यांना पण आवड असते म्हटल्यावर आपण ते बोलू शकत नाही. ते आता आपण एकसारखं जोडणार आहे. ते आता दाबली गेली मूर्ती. आता आपण एक टाकत तर 2 हे छाप एका जागेत दाबणार आहे. आणि आपल्या हिंदूमध्ये गोष्ट म्हणलं जातं की गणपतीला तर अशुभ मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपतीला हात तुटला किंवा पाय तुटला खूप अशुभ मानलं जातं. मग तुम्ही असं करताना असं भीती वाटते का बाबा दुखू नये आपल्यामुळे? ते आम्हाला आता काही नंतर एक आपल्या जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला काय वाटतं ते आपणच जोडायला लागतं. दुसरे कोणाला येत नाही. आपण ही मूर्ती पुजली की आपल्याला सुद्धा हात नाही त्याला हे नाही लावायची मूर्तीला पुजलेली. ह्याला आम्ही काय पण करू शकतो. काय काय गणपती घेऊन जातानाच काय काय दुखापत होते आणि लोकांमध्ये खूप भीती निर्माण होते. बाबा झुकालय का, ते अशुभ होणार का काय. मग त्यांचा तो गैरसमज काय दूर करणार एक कुंभार म्हणून? दुसरी मूर्ती येते तयार. ते काय आपण मुद्दाम करत नाही ना, जास्त पण होते ते मुद्दाम करत. एवढं काय आता काय करायला मॅडम? त्यात मी मूर्ती जोडायला लावली, पार्ट जोडायला लागते. ही मागची बाजू ना? मागची पुढच्या बाजूने त्याची जोडणार. हे एक साथ ही कोणत्या पद्धतीचा गणपती? अष्टविनायक. अष्टविनायकाला 8 हात असतात ना? 8 नाही 4. 4 हात असतात. सगळ्या गणपतींना 4 हात असतात. 4. अष्टविनायक नाव कसं पडतं? अष्टविनायक मूर्ती आहेत ना ह्याच्यात अष्टविनायकच्या छोट्या छोट्या काढल्यात बेसला मूर्त्या, त्याचं नाव अष्टविनायक पाडल्या. मला बघायला नक्की आवडेल अष्टविनायक गणपतीमध्ये छोट्या छोट्या गणपती कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये छापा त्या गणपतीच्या मूर्तीला लागलेला आहे. असं काय करायला? ह्याच्यामध्ये जर पोतं घालतोय म्हणजे ते खाली दबत नाही, वर तेच उभा राहते. हा छापा काढ. किती सुंदर छाप उठलाय. डोकं वगैरे ते 8 आहे त्यामुळे ते अष्टविनायक. हे खाली बघा मंडळी, ही गणपतीचे 8 रूप आहेत अष्टविनायकाचे. अष्टविनायक त्याला पण सोंड अजून नाही आकारलेला, आपण हाताने लावायची. ते हाताने बनवतात का? सगळं हाताने पार्ट त्याचे. आता हाताचे वेगळे, सोंड्याचे वेगळे. मगाशी मंडळी तुम्ही बघितलं हाताचे वगैरे आकार देत त्याला वेगळ्या पद्धतीचे जे छापे असतात, त्या छाप्यातून बाकीचे जे गणपतीचे हातपाय वगैरे आहेत ते बनवले जातात. हाताने लावतो. नंतर हे सगळं मागचं ते बेस्ट हाताने लावायचं वगैरे हाताने. ह्याला कष्ट भरपूर आहे. भरपूर आहे. भरपूर आहे कष्ट. त्यामुळे मागल तेवढे आपल्याला पैसे देतात. काय काय गिऱ्हाईक मागणी देत नाहीत, पण इलाज नाही, आम्ही काय मागत नाही लय. त्याचे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. तर आपण बघितलं गणपती कशा पद्धतीनं शाडूच्या गणपतीला आकार दिला जातोय. ही मूर्ती आपण पाहिलेली आहे. अष्टविनायक रूपामध्ये ही गणपतीची मूर्ती आहे.
आता गणपतीचा आकार आपण बघितलाय. इथं माझ्या शेजारी एक सर आहेत जे कलर द्यायला लागल्यात. आपण त्यांच्याकडून जरा थोडी माहिती घेऊया, काय करायला ते जरा बघूया. त्याला रंग व्यवस्थित देतोय, पण तो मूक बधीर आहे. कला आहे त्याच्या अंगात, बोलताय, पूर्ण मूर्ती बनवते. माझ्या इथं ते पलीकडे तुम्ही बघू शकताय मुख बधीर आहेत, ज्यांनी ही सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे, ज्याला तुम्ही रंगकाम दिलं आहे. गणपतीसाठी भावना महत्वाची आहे, हे मला या माध्यमातून तुम्हाला दाखवायचं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर पद्धतीनं ते कलर कसे द्यायला लागलेत बघा. शाडूच्या छोटे छोटे गणपती बाप्पाची मूर्ती आहेत, त्याला ते रंगकाम करत आहेत. एखाद्या माणसामध्ये कला असेल ना, तर त्याला कुठली गोष्ट अडवू शकत नाही. हे जिवंत उदाहरण आहे. टॅलेंटनं माणूस जग जिंकू शकतो. आता प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशा पद्धतीने गणपती बनवला जातो, शाडूच्या गणपतीची पण माहिती घेतली. सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली. चला प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या कडे निघूया. आता कुंभार गल्लीत आलेले आहे. तुम्ही बघू शकता, आपण एका गल्लीतनं चाललेलो आहे. आजूबाजूला घरं आहेत. हीच ती कुंभार गल्ली आहे मंडळी. जेव्हा पावसाच्या वेळी पूर येतो ना, तेव्हा हे पूर्ण जे तुम्ही बघताय गल्ली बिल्ली ती सगळी पाण्याखाली जाते. गुडघ्याच्या वर इथं पाणी येते. ही पूर्ण गल्ली तुम्ही बघू शकताय. पूर्ण गुडघ्याच्या खाली, गुडघ्याच्या वर सगळी पाणी इथं येतं आणि इथं पाणी येऊन सुद्धा लोक इथं राहतात. आता मी जे मगाशी तुम्हाला म्हणलं, प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तीकडं आपण कशा पद्धतीनं बनवलं जाते याची माहिती घेणार आहे. आणि माझ्या मागे बघू शकताय प्लॅस्टर ऑफ पॅरिस छोट्या छोट्या सुंदर अशा बाप्पाच्या मूर्ती आहेत. इथे सुंदर अशा मूर्ती आहेत, बघू शकता. अजून कलर काम करायचं आहे. व्हाईट कलर मध्ये गणपतीची मूर्ती बनवलेली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती करायला किती दिवसाचा कालावधी लागतो? प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या तशा फास्ट होतात. दिवसाला साधारण 30-40 मूर्त्या एक माणूस करू शकतो. ते प्लॅस्टर वाळायला वेळ लागतो असं? नाही वाळतं, ती हवेने सुद्धा वाळतं. त्याला काय ऊनच पाहिजे असं नाही. ते कोणतं केमिकल असतं ते? केमिकल काय नाही, ही नॅचरल मातीच असते. फक्त त्याच्यावर हीट प्रोसेस केलेली असते, म्हणून ते क्युरिंग होतं. हे तुम्ही आता नदीत इतकी वर्ष आपण विसर्जन करतो, गणपती सापडायला पाहिजे ना मागच्या 25 वर्षाची. वाहत्या पाण्याला विरघळतातच, फक्त वेळ लागतो. कलर काम कशा पद्धतीने केलं जातं? कलर काम आता हे बऱ्यापैकी नवीन कलर आले. वॉटर बेस पाण्यात विरघळतं. पाण्यात विरघळतात. आणि हे प्लास्टर आपल्या हाताला जे प्लास्टर लागतंय, हात जवळ त्याचा वापर केला. तेच वापर. ह्या प्लॅस्टरचा वापर आपल्या घरात सिलिंगला करतात, भिंतीला करतात, तुमच्या वैद्यकीय लाईनमध्ये करतात. तेच प्लॅस्टर आहे. किती मूर्त्या अशा बनलेल्या आहेत? आमच्याकडे आहेत की 600-700. आता खप दरवर्षी होतो. दिवसात किती बनवतात मूर्ती? 30-40 मूर्त्या होतात, म्हणजे मोल्डिंग करून होतात. परत त्याच्या पुढे प्रोसेस असते, त्याला फिनिशिंग असते, कलर असतो. मंडळी तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती आहेत. मी तुम्हाला ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची गणपती कशी बनवले जाते हे दाखवू शकले नाही, कारण या गणपतीला प्रोसेसला खूप वेळ लागतोय अशी मला माहिती इथनं मिळालेली आहे आणि त्यामुळं मी ती तुम्हाला दाखवू शकले नाही. पण कशा पद्धतीने साच्यामध्ये ती घातली जाते, जशी शाडूची गणपती घातली जाते ना, सेम तशाच पद्धतीची प्रोसेस केली जाते. फक्त एवढीच की शाडूची गणपती जो गणपती बनवला जातो ते वाळायला खूप वेळ लागतो, पण हे जरा पटकन वाळतं अशी सुद्धा मला माहिती या सरांकडून कळालेली आहे. एकंदरीत मी तुम्हाला प्लॅस्टर ऑफ गणपती कशा बनवले जाते, शाडूच्या गणपती कशा पद्धतीने बनवले जाते, यासोबतच मला कुंभार कारागिरांचं एक भावना सुद्धा समजल्या की त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं गणपती बनवतात ते नॅचरल कलर वापरला जातो, त्यामुळे ते पाण्यामध्ये लवकर विरघळते, त्याच्यामुळे पाणी प्रदूषित होत नाही असं यांचं म्हणणं आहे.
त्यामुळे ही एकंदरीत मी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर.